महावितरणाच्या कार्यक्षेत्रामध्ये इतर खासगी वीज कंपन्यांना समांतर वीज वितरण परवाना देण्यात येऊ नये, 329 उपकेंद्र कंत्राटी पद्धतीने चालवण्यास देऊ नयेत, तसंच वीज कर्मचारी, अभियंते आणि अधिकाऱ्यांना शासनाने मंजूर केलेली पेन्शन योजना लागू करावी, अशा अनेक मागण्यांसाठी वीज कामगार आजपासून 3 दिवसांच्या संपावर जाणार आहेत। मुंबई महापालिकेतील लिपिक, निरीक्षक, अभियंते आणि कामगार वर्गातील कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी पुन्हा आवाज उठवण्याचा निर्णय घेतलेला आहे। 16 ऑक्टोबर रोजी ते आझाद मैदानावर म्युनिसिपल युनियनच्या नेतृत्वाखाली महामोर्चा काढणार आहे। मुंबई महानगरपालिकेतील 5 मे 2008 पूर्वी भरती प्रक्रिया सुरू झालेल्या सुमारे 2700 कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यास महापालिका आयुक्त भूषण गगराणी सकारात्मक असल्याची माहिती म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने दिलेली आहे। म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम आणि उपाध्यक्ष संजय कांबळे बापेकर यांनी ही केली होती। मान्सून आता परतीच्या वाटेवर लागला असून येत्या 2 दिवसात तो विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रातून गाशा गुंडाळेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। दरम्यान 2 दिवसात विदर्भात सर्वत्र ढग शांत झाले असून तापमान चढायला लागले आणि त्यामुळे ऑक्टोबर हीट वाढल्याची जाणीव होते। दिवाळी सण आणि सलग सुट्ट्यांमध्ये पर्यटनाला आणि गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने मुंबई विभागातील आगारातून दररोज सुमारे 14 ज्यादा गाड्यांचं नियोजन केलंय। 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान 250हून अधिक फेऱ्या केल्या जाणार आहेत। दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात फटाक्यांमुळे ध्वनी आणि वायू प्रदूषणावर नियंत्रण राहावं यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नियमावली जाहीर केलेली आहे। या नियमांनुसार रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेमध्ये फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे। मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या बोनसचा निर्णय येत्या आठवड्याभरात घेतला जाणार असून यावेळी 31 ते 32 हजार रुपये बोनस मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते। कामगार संघटनांनी 20% बोनसची मागणी केली असली तरी मुंबई महानगरपालिका प्रशासन गेल्या वर्षी इतकाच म्हणजेच 29 हजार रुपये बोनस देण्यास तयार आहे। मात्र हा बोनस वाढवून मिळावा यासाठी कामगार संघटनांनी आग्रही भूमिका घेतली आहे। मुंबई महानगरातील प्रवाशांचा वेगवेगळ्या वाहतूक सेवेसाठी वेगवेगळी तिकीटं काढण्याचा त्रास वाचणार आहे। MMRDAनं मुंबई वन हे देशातलं पहिलं कॉमन मोबिलिटी ॲप तयार केलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचं अनावरण करण्यात आलं। या ॲपद्वारे आता मेट्रो, बस आणि मोनोरेलसह उपनगरीय रेल्वे तिकीटं काढता येणार आहेत। समृद्धी महामार्गाची सुरुवात होणाऱ्या ठाण्यातील आमने येथे उभारण्यात येणाऱ्या आमने ग्रोथ सेंटरमध्ये नव्याने 130 गावांचा समावेश करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे। त्यानुसार आमने ग्रोथ सेंटरमध्ये एकूण 176 गावांचा समावेश आहे। झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणावर बेपत्ता व्यक्तींना सदनिकांचं बेकायदेशीर वाटप केल्याच्या आरोपाची दखल नुकतीच उच्च न्यायालयानं घेतली आहे। तसंच शिव कोळीवाडा येथील झोपडपट्टी पुनर्विकास योजनेतील सदनिका वाटपाची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयानं दिले। डोंबिवलीमध्ये रस्त्याच्या डिव्हायडर्सना पालिकेकडून रंगरंगोटी केली जाते। पालिका निवडणूक जवळ आल्यानं या कामाचा दिखावा सुरू असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। सर्वच पिकांना अतिवृष्टीचा तडाखा बसलेला असताना द्राक्ष उत्पादनातही यंदा 25 ते 30% घट होण्याचा अंदाज कृषी तज्ज्ञांनी वर्तवलेला आहे। पाऊस अजूनही थांबलेला नसल्यानं बागांच्या छाटणीला उशीर झाल्यानं द्राक्ष हंगाम देखील साधारणतः 1 महिना उशिरानं सुरू होईल। जळगावच्या ग्रामीण भागात अतिवृष्टीमुळे पपई उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळलं। शेतातील पाणी ओसरल्यानंतर पपईच्या फळांवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागलाय। या रोगामुळे फळं कुजत असल्यानं व्यापारी वर्गानं पपई खरेदी करण्यास नकार दिलाय। लातूर जिल्ह्यातील मांजरा नदीच्या काठावर असलेल्या शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय। रेणापूर तालुक्यातील सांगवी गावात मांजरा नदीकाठची 25 गुंठ शेती ही पूर्णपणे वाहून गेली आहे। या शेतीतील ऊसाच्या फक्त 2च रांगा शिल्लक असून पूर्ण शेती अक्षरशः खडून गेल्यानं 70 ते 80 फुटाचा खड्डा या शेतकऱ्याच्या शेतात झाल्यानं शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय। शाळेत अपमानित झाल्याच्या घटनेनंतर आत्महत्या केलेल्या 16 वर्षीय अनुष्काच्या कुटुंबियांची भेट केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली। अनुष्काच्या परिवाराशी चर्चा करून मंत्री आठवले यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। वादग्रस्त माजी IAS अधिकारी दिलीप खेडकर यांना बेलापूर न्यायालयानं मोठा झटका दिलाय। अपहरण, मारहाण आणि पुरावे नष्ट करणं यासारखे गंभीर आरोप असलेल्या खेडकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज बुधवारी फेटाळण्यात आला। न्यायालयानं सखोल तपासाचे आदेश दिलेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन करण्यात आलं। नवी मुंबई आणि मुंबई उपनगरवासियांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर आणखी एक भव्य आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळाले।
नवी मुंबई विमानतळाच्या टर्मिनल 1 आणि रनवे 1चं काम पूर्ण झालंय। डिसेंबरपासून हे नवीन विमानतळ मुंबईकरांच्या सेवेत येणार असून अटल सेतू, रेल्वे आणि मेट्रो सोबतच वॉटर टॅक्सी सेवांनी हे विमानतळ जोडलं जाणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मुंबई मेट्रो 3च्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण पार पडलं। आता संपूर्ण भूमिगत मेट्रो मुंबईकरांना सेवा देणार आहे, त्यामुळे आता आरे ते वरळी प्रवास सुसाट होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधलाय। काही जणांनी घोटाळे करून विकासात खोडा घातला, मध्यंतरी सरकार आलं त्यांनी मेट्रोचं काम थांबवलं, अशा शब्दात मोदींनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बांधणीसाठी जवळपास 19,650 कोटी रुपये खर्च आला। विमानतळाचं डिझाईन भारताचे राष्ट्रीय फूल कमळाच्या डिझाईननं प्रेरित आहे। हे विमानतळ कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीनं देशातील सर्वोत्तम ठरणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं। पीएम मोदींनी एक बैठक घेतली आणि वर्षानुवर्ष रखडलेलं विमानतळाचं काम एका दिवसात झालं, असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांवर निशाणा साधला। काँग्रेससाठी करप्शन फर्स्ट तर मोदींसाठी नेशन फर्स्ट, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोदींचं कौतुक करत काँग्रेसवर टीका केली। नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावर विरोधकांनी टीका केली आहे। मोदींकडून अपूर्ण विमानतळाचं उद्घाटन झाल्याचं म्हणत मनपा निवडणुकीसाठी उद्घाटनाचा इव्हेंट केल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। पंढरपूर नगर परिषदेच्या 36 जागांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आलंय। आरक्षण जाहीर झाल्यानं आता 2-2.5 वर्षांपासून निवडणुकांची वाट पाहणारे इच्छुक उमेदवार आता कामाला लागले। चोपडा नगर परिषदेमध्ये प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर झाले। 15 प्रभागात 16 महिलांना संधी देण्यात आली आहे, तर काही नगरसेवकांवर नवीन प्रभाग शोधण्याची वेळ आली आहे। रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर झाले। यामध्ये 16 प्रभागांमध्ये महिला आरक्षण पडले। रत्नागिरी शहरामध्ये 32 नगरसेवक असून यापैकी 16 या महिला असणार आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ आल्यानं कर्जत नगरपालिकेच्या 21 जागांसाठी निवडणूक होणार आहे। त्यात 11 महिलांसाठी प्रभाग राखीव झालेले आहेत, तर थेट नगराध्यक्ष हे ओबीसी महिलेसाठी राखीव असल्यानं आता कर्जत पालिकेमध्ये महिला राज येणार हे उघड झालंय। कराड नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी वॉर्डनिहाय आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले। एकूण 31 जागांपैकी 16 जागा महिलांसाठी राखीव राहिल्यानं अनेक इच्छुकांच्या आशेवर पाणी फिरल्याचं पाहायला मिळालं। नंदुरबार नगर परिषदेची प्रभागनिहाय सोडत सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर झाली आहे। या आरक्षण सोडतीमुळे अनेक प्रस्थापितांच्या जागा आरक्षित झाल्या किंवा महिला राखीव झाल्यानं त्यांना कुटुंबातील अन्य सदस्यांकडून लढण्याखेरीज पर्याय राहिलेला नाही। रायगड जिल्ह्यातील निजामपूर परिसरातील कांदळगाव फाटा इथे 2 तरुण अपघातात जखमी झाले होते। दरम्यान मंत्री भरत गोगावलेंनी आपला ताफा थांबवून या अपघातग्रस्त तरुणांना उपचारासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलं। आता एक मोठी बातमी, महावितरणमधील 7 वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीनं 9 ते 11 ऑक्टोबरपर्यंत संप पुकारलेला आहे। महावितरण व्यवस्थापनाकडून वारंवार सकारात्मक चर्चा आणि आवाहन करूनही संयुक्त कृती समितीनं संपाचा निर्णय कायम ठेवलेला आहे। वीज ही अत्यावश्यक सेवा असल्यानं नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी मेस्मा लागू करण्यात आलाय। या 3 दिवसीय संपाच्या कालावधीत वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणाकडून आपत्कालीन नियोजन करण्यात आलेलं आहे। गंभीर कारणास्तव घेतलेल्या रजा वगळून सर्व अभियंते, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्यात। रजेवरील कर्मचाऱ्यांना तातडीनं कामावर रुजू होण्याची सूचना देण्यात आली आहे। 329 उपकेंद्राचं खासगीकरण झाल्याचा आरोप करत हा संप पुकारण्यात आलाय। आणखीन एक मोठी बातमी, परिवहन विभागातील भ्रष्टाचाराकडे पंतप्रधानांचं लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातील कॅब, टॅक्सी आणि रिक्षा चालकांनी आज एकदिवसीय संप पुकारलाय। यामुळे आज दिवसभर प्रवासी सेवा बंद राहणार आहे। 15 जुलै 2025 पासून आझाद मैदान इथे परिवहन विभागाच्या गैरकारभाराविरोधात कॅब, रिक्षा आणि टॅक्सी चालकांचं आंदोलन सुरू आहे। 30 सप्टेंबर 2025 रोजी परिवहन मंत्र्यांनी भेट नाकारल्यामुळे आंदोलकांनी जेल भरो आंदोलन करत शेकडो आंदोलकांनी स्वतःला अटक करून घेतलं। ओला, उबर, रॅपिडो या 3ही कंपन्या सरकारी नियमांना पायदळी तुडवून बेकायदेशीरपणे राज्यात काम करत आहेत। अनेक एफआयआर दाखल केल्यानंतरही खासगी दुचाकीवरून प्रवासी सेवा चालूच आहे आणि या संपामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण येऊ शकतो, तसंच प्रवाशांची मोठी गैरसोय होऊ शकते।
नाशिकच्या वाढत्या गुन्हेगारीमध्ये आता राजकीय कनेक्शन उघड झाले। नाशिकच्या सातपूर परिसरात गोळीबार झाला होता। दरम्यान या प्रकरणात पोलीस तपासात धक्कादायक बाब समोर आलेली आहे। सातपूर गोळीबार प्रकरण आरपीआयच्या बड्या नेत्याला अटक करण्यात आली आहे। आरपीआय आठवले गटाचा नेता प्रकाश लोंढे याला अटक करण्यात आली आहे। भीतीचं वातावरण निर्माण करून बार मालकाकडून पैसे उकळण्याचा लोंढेचा कट होता। प्रकाश लोंढेसह त्याचा मुलगा दीपक लोंढेला देखील पोलिसांनी अटक केली आहे, तर दुसरा मुलगा भूषण लोंढे हा फरार असून पोलिसांकडून तपास सुरू आहे। सातपूर पोलीस स्टेशन येथे घडलेल्या गोळीबाराच्या घटनेसंदर्भाने सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये हा गुन्हा पूर्वनियोजित कट रचून संगनमताने केल्याचं निष्पन्न झालेलं आहे। यामध्ये सदर गुन्ह्यातील टोळीचा प्रमुख प्रकाश मोगल लोंढे तसेच त्याचा मुलगा दीपक उर्फ नाना प्रकाश लोंढे, संतोष पवार आणि अमोल पगारे अशा 4 आरोपींना सदर गुन्ह्यामध्ये सहआरोपी करण्यात आलेला आहे आणि त्यांना सदर गुन्ह्यात अटक देखील करण्यात येत आहे। त्यासोबतच इतर 2 आरोपींचा देखील त्या गुन्ह्यामध्ये सहआरोपी म्हणून समावेश आम्ही करत आहोत। सोबतच या टोळीनं केलेल्या संघटित गुन्हेगारी कृत्यांविषयक सातपूर पोलीस स्टेशनला एक अपहरणाचा गुन्हा दाखल आहे आणि अंबड पोलीस स्टेशन येथे देखील अजून एक गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे। एकूणच प्रकाश लोंढे आणि त्याच्या संघटित गुन्हेगारी कृत्याविषयक पुढील कायदेशीर कारवाई करण्याची आमची प्रक्रिया सुरू आहे। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। शाळेत अपमानित झाल्याच्या घटनेनंतर आत्महत्या केलेल्या 16 वर्षीय अनुष्काच्या कुटुंबियांची भेट केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली। अनुष्काच्या परिवाराशी चर्चा करून मंत्री आठवले यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। समृद्धी महामार्गाची सुरुवात होणाऱ्या ठाण्यातील आमणे येथे उभारण्यात येणाऱ्या आमने ग्रोथ सेंटरमध्ये नव्यानं 130 गावांचा समावेश करण्यास सरकारनं मान्यता दिली आहे। त्यानुसार आमने ग्रोथ सेंटरमध्ये एकूण 176 गावांचा समावेश झाला आहे। डोंबिवलीमध्ये रस्त्यावरच्या डिव्हायडर्सना पालिकेकडून रंगरंगोटी केली जाते। पालिका निवडणुका जवळ आल्यानंच या कामाचा दिखावा सुरू असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे।